ग्लुकोज म्हणाले होते की लगेच निघतोय मी. मग अजून कसे नाही आले आणि फोनही नाही केला त्यांनी अजून. अंजली चल, मी छान तवा राईस बनवलाय यूट्यूबवर बघून, जेवून घेऊया. अंजली चल अगं, आणखीन किती वेळ अशी वाट बघत बसणार आहेस? अनु प्लीज तुम्ही जाऊन जेवून घ्या ना, मला नाहीये भूक. अंजली काय चाललंय तुझं? हे असं उपाशी राहून आणि स्वतःला त्रास करून घेऊन काही फरक पडणार आहे का? अगं जरा वेळ दे ना त्यांना. कोणाला फोन लावतेस आता? ग्लुकोजला. माझा फोनच उचलत नाहीये यार. अगं पण मग तू अशी हात धुवून त्याच्या मागे का लागलीयस अंजली? बिकॉज आय वॉन्ट टू नो की प्रॉब्लेम काय आहे. असं काय झालंय म्हणून अचानक मी आणि असीम सर गुड फ्रेंड्स झालो? का ते मला अवॉइड करायला लागले आणि का असे अचानक उठून ते गावाला निघून गेलेत? आय वॉन्ट टू नो. अंजली बास, आता किती प्रश्न विचारणार आहेस? मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि जोपर्यंत मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत ना, तोपर्यंत मी अशीच अस्वस्थ राहणार आहे. अंजली तू जो हा असा त्रास करून घेतेस ना स्वतःला, तो मला बघवत नाहीये अगं. तो माझं प्रेम आहे अनु त्यांच्यावर. स्वतःचा विचार कधी करणार तुम्ही दादा? तो विचार पण केलाय मी ग्लुकोज. नाही केला. तुम्ही स्वतःचा विचार केला असता ना दादा, तर हा असा निर्णय नसता घेतला. ठीक आहे, मग आपण एक काम करूया. आई, बाबा आणि यश यांना दुखी करतो मी आणि मी सुखी राहतो. चालेल? ग्लुकोज अरे, मला त्रास होतोय हे मला माहिती आहे, तुला माहिती आहे, पण ते सगळे तिथे आनंदात आहे ना. झालं मग. वा, भारी दादा. म्हणजे ते सगळे आनंदात आहेत म्हणून असीम खानापूरकरने हा त्रास कायम सहन करायचा. वा, मस्त. मला नाही पटत दादा, हे चुकीचं आहे. दुसरा कुठलाच ऑप्शन नाही आहे. अजूनही जायचंय मुंबईला. मग चला, उठा, कामाला लागा. बॅक टू द पवेलियन. त्याचं करावं भलं तो म्हणतो बॅक टू द पनवेल. म्हणले ना तुम्ही आता, बॅक टू द पनवेल.